सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे 21 मार्च. मात्र अजूनही विरोधकांच्यात मात्र सन्नाटा पाहायला मिळतो आहे. एक वाक्य आठवतं आहे ते म्हणजेच इतना सन्नाटा क्यों है भाई. या विरोधकांची मोळी बसायला काही मार्ग दिसत नाही. मात्र काल झालेली घडामोड जी पुण्यातील आहे, 10 जणांचे अर्ज जे अवैध ठरवले होते, या 10 जणांनी साखर सहसंचालकांच्याकडं दाद मागितली होती आणि यामध्ये मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात यांच्यासह 8 जणांची सुनावणी पुणे येथे झाली आणि त्यानंतर ही सुनावणी संपली संध्याकाळी 6 वाजता. मात्र 3 दिवस सुट्टी असल्यामुळं ही जे निकाल आहे, मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात यांचे अर्ज वैध होणार का याचा निर्णय सोमवारपर्यंत गेला आहे. म्हणजेच काय तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये सध्याची परिस्थिती, विरोधकांची एकत्र येण्याची प्रक्रिया अजून काही गती घेताना दिसत नाही. त्यातच मोठी घडामोड झाली ती म्हणजेच उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होत्या आणि त्यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालं अजितदादा पवार यांच्या परवाच्या दौऱ्यामुळं. अजितदादांच्या परवाच्या दौऱ्यामध्ये सत्ताधारी आमदार मागे दिसले आणि जे माजी आमदार आहेत ते अजितदादांच्या बरोबर दिसले. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा हा सुद्धा मोठा प्रश्न सभासदांच्या समोर आणि आमच्यासारख्या मीडियासमोर उपस्थित राहिलेला आहे. म्हणजेच अजितदादा पवार यांची भूमिका सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी खूप निर्णायक ठरेल असं साधारणतः राजकीय जाणकारांना वाटतंय. विरोधी जे सह्याद्री सहकारी कारखान्याचा विरोधाचा जो गट आहे म्हणजे सत्ताधारी माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि विरोधक जे आहेत ते कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, उदयसिंह पाटील, त्यानंतर निवास थोरात, पृथ्वीराज चव्हाण असतील, रामकृष्ण वेताळ आणि धैर्यशील कदम यांचे मात्र एकसंघपणे आत्ता उमेदवारी अर्ज कुणाचे ठेवायचे कुणाचे काढायचे याबाबत एकमत झालेलं अजूनही दिसत नाही. या विषयावर कुणी स्पष्टपणे बोलायला तयार नाही. कुठलेही कार्यकर्ते उघड व्यक्तमत करायला तयार नाहीत. कुठलाही नेता कॅमेरा फोडून येऊन बोलायला तयार नाही. मात्र खरं राहिलेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 4 ते 5 दिवस. मात्र आजची लाईन ऑफ आजच्या बातमीचं काय तर विरोधकांच्यामध्ये एकमत सध्या तरी झालेलं दिसत नाही. 17 तारखेला म्हणजेच सोमवारी ज्यावेळी निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज राहतो की तो बाद होतो याच्यावर सुद्धा मोठी गणितं अवलंबून असतील. मात्र 205 जे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सर्वांनी मिळून, यामध्ये खरी कसरत आहे ते उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासंदर्भात किंवा पॅनल निश्चितीबाबतचा. अंतर्गत नाराजी शह अनेक वेळा दिसून येईल. तिसरी ही जी आघाडी आहे ती उदयास येणार का सर्व विरोधक एकत्र राहणार याबाबत अजूनही शंका घेतली जाते. मात्र खरं आत्ताचा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची तारीख आहे 5 एप्रिल. मात्र सध्या तरी या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सत्ताधारी जे आहेत माजी आमदार आणि विद्यमान चेअरमन यांचं जे PD पाटील पॅनल आहे या पॅनलनं प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली दिसते. कारण स्वतः बाळासाहेब पाटील हे गावोगावी तर त्याच्या सभा होत आहेतच, मात्र प्रत्येक गावोगावी ज्या कार्यकर्त्यांच्या ज्या मेळावे असतील, गाठीभेटी असतील, एकसंघपणे जाणं असेल, यामध्ये त्यांनी घेतलेली आघाडी ही सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजेच काय तर सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीच्या दृष्टीनं जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न हे परफेक्ट प्लॅन म्हणता येईल. मात्र विरोधकांनी केलेली आघाडी अजूनही ती आघाडी दिसत नाही. म्हणजेच काय तर विरोधकांच्यात सन्नाटा आणि सत्ताधाऱ्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आलेला दिसतोय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मात्र राजकारणात खरं कधी काय होईल सांगता येत नाही. अचानक मोठे फेरबदल होतील आणि ही सगळी आघाडी अचानकसुद्धा 2 ते 3 दिवसात एकत्र येईल असा आशावादसुद्धा सभासद व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र आजची परिस्थितीसुद्धा खूप नाजूक आहे. कारण पृथ्वीराज चव्हाणसुद्धा नेतृत्व करायला पुढे येत नाहीत. परवा उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझा आणि सह्याद्रीचा संबंध नाही, त्यामुळे मी उघडपणे या निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. इकडं आमदार मनोज घोरपडे मात्र खूप प्रयत्न करत आहेत सर्व पॅनल करण्यासंदर्भात. धैर्यशील कदम यांची भूमिका अजून स्पष्ट होत नाही. ते अजून कुठल्याही सभेला मेळाव्याला एकत्र आलेले दिसत नाहीत.
चौथा रामकृष्ण वेताळ सभासद जरी नसले तरी त्यांना मानणारा मोठा गट आहे. त्यांची भूमिका काय राहणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यातच निवास थोरात यांचा अर्ज राहतो की बाद होतो यावर त्यांची सक्रियता, त्यांच्या कार्यकर्त्यांचं या निवडणुकीच्या दृष्टीकोनं असलेलं मत हे पाहावं लागणार आहे. एकंदरीतच काय, आज धुळवड असल्यामुळं आज जरी वातावरण शांत असलं, काल होळी होती, धुळवड शांत असेल तरी खऱ्या अर्थानं रंगपंचमीच्या रंगाला सुरुवात होईल ती म्हणजे 21 तारखेपासून. कारण 21 तारखेला उमेदवार जर निवास थोरात यांचा राहतो की बाद होतो यावर बरीचशी गणितं अवलंबून राहतील आणि यानंतरच खऱ्या अर्थानं रंगपंचमीनंतर रंग उधळायला सत्ताधारी आणि विरोधक हे सुरू होतील. म्हणजेच काय तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हे रंगतदार होईल आणि सभासदांना कुणाचं म्हणणं योग्य वाटेल याकडं सभासद झुकला जाईल एवढं मात्र नक्की. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.